प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो. बाप्तिस्मा साक्रामेंताविषयी सांगून झाल्यानंतर आता संत पॉल नवीन जीवनाविषयी आपल्याला मार्गदर्शन करत आहे. तो कलस्सेकरास लिहिलेल्या पत्रात त्या लोकांना सांगत आहे की जर तुम्ही ख्रिस्ताबरोबर उठविले गेला आहात तर ख्रिस्त देवाच्या उजवीकडे जेथे बसला आहे तेथील वरील गोष्टी मिळविण्याचा प्रयत्न करा. वरील गोष्टींकडे मन लावा, पृथ्वीवरील गोष्टींकडे लावू नका. ह्याद्वारे संत पॉलने आपल्याला विशेष बदल करण्यासाठी पाचारण केलेलं आहे की आपलं लक्ष ह्या पृथ्वी तलावरील जागतिक, भौतिक आणि शारीरिक गोष्टींकडे आपल्याला लावायचं नाही आहे, तर आपल्याला आपलं लक्ष पारमार्थिक, स्वर्गीय आणि आध्यात्मिक अशा गोष्टींकडे लावायचं आहे. त्याद्वारे एक नवीन प्रवास आपल्याला हाती घ्यायचा आहे. ह्या नवीन प्रवासामध्ये भूतकाळातील सर्व पापांना आपल्याला तिलांजली द्यायची आहे. कारण संत पॉल सांगत आहे की तुम्ही जुन्या मनुष्यास त्याच्या कृतींसह काढून टाकले आहे आणि नवा मनुष्य धारण केलेला आहे. हा नवा मनुष्य नक्की काय आहे हे समजून घेण्यासाठी येशू आणि निकोदेमस ह्यांच्यामधील झालेला संवाद आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. येशूने निकोदेमसास म्हटले की तुम्हाला नव्याने जन्मले पाहिजे. नव्याने जन्मल्या वाचून कोणीही स्वर्गाच्या राज्यात प्रवेश करू शकत नाही. हे नव्याने जन्मणे म्हणजे नक्की काय असतं? सगळं काही नवं करायचं. नजर वेगळी, स्पर्श वेगळा, रुची वेगळी, कार्यप्रणाली वेगळी, विचारसरणी वेगळी, कार्य वेगळं, जीवनशैली वेगळी, परस्पर संबंधसुद्धा शुद्ध, सात्विक आणि पवित्र अशा प्रकारचं जीवन जगण्यासाठी संत पॉल आता आपल्याला पाचारण करत आहे. आणि त्यासाठी दोन प्रकारच्या व्यक्ती प्रभू येशू ख्रिस्त आपल्यासमोर उभ्या करत आहे. एकीकडे गरीब आहेत आणि दुसरीकडे धनवान आहेत. तो गरिबांना धन्य म्हणतो तर धनवानांची केवढी दुर्दशा होणार असं भाकीत करतो की जे तुम्ही गरीब आहात ते धन्य, कारण देवाचं राज्य तुमचं आहे. इथे गरीब म्हणजे फक्त पैशाने गरीब असं नाही, परंतु खऱ्या अर्थाने गरीब म्हणजे मनाने गरीब, की नम्रता म्हणा, साधेपणा म्हणा, मनमोकळेपणा म्हणा, हृदयाची शुद्धता म्हणा, प्रामाणिकपणा म्हणा, अशा प्रकारचं जीवन जगणारी व्यक्ती, ती व्यक्ती खरोखरच धन्य असते, कारण ती साक्षात परमेश्वराच्या राज्यात जीवन जगत असते. जे तुम्ही आता भुकेले ते धन्य, कारण तुम्ही तृप्त व्हाल. की ज्या व्यक्तीला अजूनही भूक नावाचा प्रकार जाणवतो तीच व्यक्ती खऱ्या अर्थाने तृप्तता अनुभवत असते. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे आज बऱ्याच लोकांना खरी भूक अनुभवास मिळत नाही. सतत त्यांची पोटं भरलेली असतात, फ्रीज भरलेलं असतं, खिसे भरलेले असतात, बँक अकाउंट भरलेले असतात आणि मग त्यांना नुसतं नवीन चवीसाठी काहीतरी खावंसं वाटत असतं. अशा व्यक्तींना तृप्तता नावाची गोष्ट अनुभवता येत नाही. येशू पुढे म्हणतो की जे तुम्ही आता रडता ते तुम्ही धन्य, कारण तुम्ही हसाल. कोण रडतंय आणि कशासाठी रडतंय ते महत्त्वाचं आहे. इथे जे रडणं आहे ते चांगल्या गोष्टीसाठी रडणं आहे की मला अधिक पवित्र जीवन का जगता येत नाही, का माझ्या हातून सतत पापं घडत असतात, का मी सतत परमेश्वरापासून दूर राहते, म्हणून मला देवाच्या अधिक जवळ जायचं आहे. त्यासाठी मला अश्रू ढाळायचे आहेत. ते पश्चातापाचे अश्रू, कोणाच्या तरी परिवर्तनासाठी संत मॉनिकाप्रमाणे ढाळलेले अश्रू, असे अश्रू साक्षात परमेश्वर पाहत असतो आणि आपल्या चेहऱ्यावरती हास्य पसरेल अशा प्रकारची कृपा आपल्याला देत असतो. येशू पुढे म्हणत आहे की मनुष्याच्या पुत्रामुळे लोक तुमचा द्वेष करतील, तुम्हाला वाळीत टाकतील, तुमची निंदा करतील आणि तुमचे नाव वाईट म्हणून टाकून देतील, तेव्हा तुम्ही धन्य. त्या दिवशी आनंदित होऊन उड्या मारा, कारण स्वर्गात तुमचं प्रतिफळ मोठं आहे. त्यांचे पूर्व संदेष्टांना असेच करीत असत. म्हणजे ज्या वेळेला आपण भूमिका घेत असतो
त्यावेळेला नक्कीच आपल्याला त्रास होत असतो. परंतु जर आपण आपल्या भूमिकेशी प्रामाणिक राहिलो तर नक्कीच आपल्याला परमेश्वर एका नवीन पातळीवरती जीवन जगण्यासाठी पाचारण करत असतो. आणि त्यावेळेला मिळणारा जो आनंद असतो, अगदी छळामध्ये सुद्धा मिळणारा जो आनंद असतो, तो आनंद कोणीच आपल्याकडून हिरावून घेऊ शकत नाही. ह्या उलट धनवानांविषयी येशू काय म्हणतो बघा, की तुम्हा धनवानांची केवढी दुर्दशा होणार, कारण तुम्ही आपले सांत्वन भरून पावलाच आहात. असे काही श्रीमंत लोक असतात की त्यांना वाटत असतं की आता मी सर्व केलेलं आहे, आता मला सर्व मिळालेलं आहे, आता दुसरं जगात काय नवीन असणार आहे, मी सर्व चाखलेलं आहे, मी सर्व भोगलेलं आहे, आता आणखी काय आहे, म्हणून ते कसं तरी फरफटत जीवन जगत असतात. त्यानंतर येशू म्हणत आहे, अहो तुम्ही जे आता तृप्त झाला आहात त्या तुमची केवढी दुर्दशा होणार, कारण तुम्हाला भूक लागेल. आज माणसाला कसली भूक लागलेली आहे? प्रेमाची भूक लागलेली आहे. बरेच लोक खाण्यापिण्यासाठी नव्हे तर प्रेमासाठी हपापलेले असतात, एकाकी असतात. श्रीमंत असूनही वृद्धाश्रमामध्ये असतात, हॉस्पिटलमध्ये असतात, कैदेमध्ये असतात, व्यसनामध्ये अडकलेले असतात, कोर्ट कचेऱ्यामध्ये अडकलेले असतात. अशा लोकांना एक भूक लागलेली असते की मला खरी शांती कुठे मिळेल. येशू असंही सांगतो की जे तुम्ही आता हसता त्यात तुमची केवढी दुर्दशा होणार, कारण तुम्ही शोक कराल आणि रडाल. माणूस कधीकधी कशासाठी हसत असतो? बारीक सारीक विनोदावरती स्वतःच्या मनाची समज करून घेत असतो, परंतु खरे प्रश्न मात्र कधी हाताळत नाही. मग अशा व्यक्तीला एक दिवस रडण्याची पाळी येत असते. शेवटी येशू म्हणत आहे की जेव्हा लोक तुम्हाला बरे म्हणतील तेव्हा तुमची केवढी दुर्दशा होणार. त्यांचे पूर्वज खोट्या संदेशांना असेच म्हणत असत. म्हणजे जेव्हा लोक आपली स्तुती करतात तेव्हा आपण सावध राहायचं. ती स्तुती खरी आहे का? त्या स्तुतीमध्ये खरोखरच आपल्या हातून घडलेल्या चांगल्या गोष्टींविषयी सांगण्यात आलेलं आहे का? आणि जर ती खरी नसेल, खोटी स्तुती असेल, तर ती आपल्या वाढीसाठी हानिकारक आहे. ह्याची जाणीव ठेवून योग्य अशा मार्गाने वाटचाल करण्यासाठी परमेश्वराकडे कृपा मागायची आहे. संत पॉलने सांगितल्याप्रमाणे बाप्तिस्म्याद्वारे एक नवा मनुष्य आपण धारण केलेला आहे. तो नवा मनुष्य आपल्यामधून कार्यरत व्हावा, त्याद्वारे स्वर्गाच्या दिशेने आपली वाटचाल सुरू राहावी, अशी कृपा परमेश्वराकडे मागूया.